गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव येथील हनुमान नगर येथील धनाजी गुंजाळ यांच्या घरावर वीज पडली आहे। घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या। सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे। नांदगाव येथे पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला। त्यात हनुमान नगर येथील धनाजी केदार गुंजाळ सर यांच्या घरावर पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास वीज पडली। त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या। शिवाय सौ संगीता धनाजी गुंजाळ यांच्या पायावर घरातील जळती वायरिंग पडली, त्यामुळे त्यांच्या पायाला इजा झाली आहे। घरातील इतर कोणालाही इजा झाली नाहीये व मनुष्यहानी देखील झाली नाहीये। वीज पडली तेव्हा परिसरात मोठा आवाज झाला। आजूबाजूचे परिसरातील लोक जागे झाले। शिवाय वीज पडल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते। गुंजाळ सर व सौ संगीता गुंजाळ मॅडम हे घाबरून गेले होते। त्यांच्या घरातील संपूर्ण इलेक्ट्रॉनिक वायर तसेच केबल, टीव्ही, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून गेल्या। शिवाय पलंगावरील गादी देखील यावेळी जळाली। तर समोर राहत असलेले शेखर पाटील यांच्या घरातील राउटर, फॅन, टीव्ही, तर संजय शेवाळे यांचा टीव्ही, पंकज सोनवणे व गवळी यांचे फॅन व आजूबाजूला इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज आहे। याबाबतची माहिती मिळताच तलाठी शिरसाट तात्या, गिरणानगरचे सरपंच अनिता राहुल पवार, उपसरपंच अनिल म्हसू आहेर, पोलीस पाटील बाळू पाटील, ग्रामपंचायत सदस्य वैशाली राजेंद्र कुटे, सचिन आहेर, ॲडव्होकेट उमेश सरोदे, अंबादास सानप, गिरणानगरच्या ग्रामसेविका हिमगौरी आहेर, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र भातकुटे यांनी धनाजी गुंजाळ सर यांच्या घराला भेट देऊन वीज पडून झालेल्या नैसर्गिक आपत्तीची पाहणी केली आहे। प्रदीप निकम, प्राचार्य सुरेश नारायणे सर, हनुमान नगर मधील ग्रामस्थांनी भेट देऊन धनाजी गुंजाळ कुटुंबावर वीज पडून आलेल्या नैसर्गिक आपत्तीस धीर दिलाय। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।